रंगवण्याची स्पर्धा। आज रविवार होता आणि आई गट्टू चिंकीच्या रूमची स्वच्छता करत होती। तर गट्टू चिंकी लिव्हिंग रूम मध्ये बसून टीव्ही पाहत होते। ओफो, हे गट्टू चिंकी कधीच त्यांचा टेबल स्वच्छ करत नाही। किती धूळ जमली आहे इथे। आई गट्टू चिंकीची पुस्तकं उचलून ठेवू लागते की तेवढ्यात तिला गट्टू चिंकीचं नवीन रंगाचं पुस्तक दिसतं। अरे गट्टू चिंकी, लवकर इकडे या। आईचा आवाज ऐकून दोघेही आपल्या रूम मध्ये येतात। हो आई, काय झालं? तू आम्हाला का आवाज दिलास? आमचा आवडता कार्टून शो लागत होता ना। बस खूप झालं मुलांनो, तुम्ही दोघं सकाळपासून टीव्ही बघताय। रविवार आहे म्हणून सकाळपासून टीव्हीच बघायचा असं नाही ना। पण आई, मग आम्ही करायचं काय? हो आई, आम्हाला खूप बोर होतंय। अरे हो मुलांनो, मी तुम्हाला अशासाठी बोलवलं होतं की हे बघा, मला तुमच्या पुस्तकामध्ये हे नवीन कलरिंगचं पुस्तक मिळालंय। गट्टू चिंकी ते रंगाचं पुस्तक पाहून एक्साइटेड होतात। अरे हो आई, आम्ही हे रंगवायचं पुस्तक तर किती दिवसांपूर्वी घेतलं होतं आणि ती अजूनपर्यंत अशीच्या अशी राहिलीये। आम्ही तर त्याविषयी विसरूनच गेलेलो। बर, मग हे घ्या। आता तुम्ही दोघं हे रंगवा। कमीत कमी ह्यातून काहीतरी नवीन निर्माण कराल। हे टीव्ही पेक्षा चांगलंय। ठीक आहे आई। तेवढ्यात अचानक डोर बेल वाजते आणि गट्टू चिंकी धावतच जातात आणि दरवाजा उघडतात। बाहेर त्यांचे सगळे मित्र हरी, बंटी आणि गुड्डी उभे होते। गट्टू चिंकी, आम्ही घरी खूप कंटाळलो होतो। मग आम्ही विचार केला की आम्ही तुम्हाला भेटू आणि काहीतरी खेळू। मित्रांनो, तुम्ही अगदी वेळेवर आला आहेत। बघा, आईला स्वच्छता करताना काय मिळालं। वाव, रंगांचं पुस्तक। वाव, रंगांचं पुस्तक। हो मित्रांनो, आधी तुम्ही आत तर या, मग आम्ही सांगतो। सगळे मित्र आत येतात आणि लिव्हिंग रूम मध्ये मॅट वर बसतात। मग आता आपण काय करायला हवं? माझ्या मते आपण चित्र रंगवण्याची स्पर्धा घेऊ शकतो। ह्या कलरिंग बुक्सची पानं आपण काढूही शकतो आणि शेवटी ज्याने सगळ्यात छान रंगवलं असेल तोच जिंकेल। अरे वा, ही तर खूप छान आयडिया गट्टू। पण आम्ही कोणी रंगच आणले नाहीत। अरे काळजी करू नकोस बंटी, इथेच थांब, मी आलेच। चिंकी लगेचच आपल्या रूम मध्ये जाते आणि एक बॉक्स उचलून आणते। बॉक्सच्या आतमध्ये खूप सारे क्रेयॉन्स आणि पेन्सिल कलर्स ठेवले होते। मी 3 म्हटल्यानंतर आपण सगळे आपापले रंग उचलायचे आणि आपण जे रंग उचलू त्याच्यानेच आपल्याला पूर्ण पान रंगवायचंय। तेव्हा स्पर्धा अजून थोडी अवघड होईल। मस्त कल्पना चिंकी। चिंकी, पुंटून किड्स गेम्स आता लॉन्च झालंय। वाव, मला सुद्धा खेळायचंय आता। लवकर प्ले स्टोअर वर जा आणि पुंटून किड्स गेम्स डाउनलोड करा। मी पण डाउनलोड करतेय, तुम्हीही लवकर डाउनलोड करा आणि मजा सुरू करा। लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे। मग चिंकी ते कलर मॅट वरती ठेवून काउंट करू लागते। 1, 2, 3, गो। सगळी मुलं पटापट आपले रंग काढू लागतात। गट्टूने सगळे ब्राईट कलर जसे रेड, ऑरेंज, येलो काढले होते, तसेच हरीने चुकून सगळे डल कलर्स काढले होते, जसे ग्रे, ब्राऊन आणि क्रीम। हे काय, बघ ना चिंकी, माझे सगळे कसे डल कलर्स आहेत। काय आम्ही पुन्हा रंग निवडू शकतो? नाही नाही, ही तर चिटिंग होईल हरी। हो हरी, पण तू विचार केलास तर तू ह्याच रंगांनी छान रंगवू शकतोस। बरं घ्या, आता हरी, गुड्डी आणि बंटी, तुम्ही रंगवण्यासाठी आपापली पानं निवडून घ्या बरं आणि त्यांना काढून आपल्या जवळ ठेवा। या पुस्तकात तर खूप सारी वेगवेगळी पानं आहेत, ज्यात कितीतरी सुंदर सुंदर ड्रॉइंग्स बनलेत। मी तर हे कारवालं पेज घेईन, माझ्या डार्क कलरने ही कार खूप छान दिसेल। आणि मी हे फुलांची बाग असलेलं। ठीक आहे, मग मला ही बिल्डिंग वाला पाहिजे। चिंकी त्यांना त्यांची पानं अगदी आठवणीनं देते। ती आपल्यासाठीही एक सोलर सिस्टीमचा आणि गट्टूसाठी सुद्धा एक कार्टूनचं पान देते। आता प्रत्येकाकडे प्रत्येकाची रंगाची पानं आणि रंग होते। ठीक आहे, आता आपल्याकडे 1 तास आहे। आपल्याला तेवढ्याच वेळात आपलं पान पूर्ण रंगवायचंय। ठीक आहे ना मित्रांनो? ओके चिंकी। सगळी मुलं रंग द्यायला सुरुवात करतात।
गट्टू जवळ तर होते सगळे ब्राईट कलर्स, पण त्याला रेषेच्या आतमध्ये रंग देता येत नव्हता. सारखा सारखा त्याचा रंग रेषेच्या बाहेर जात होता. अरे देवा, माझ्याकडून हे होत का नाहीये? अशाने तर माझं पूर्ण पान खराब होऊन जाईल. तेवढ्यात तिथे आई ज्यूस आणि स्नॅक्स घेऊन येते आणि गट्टूला असं कंप्लेंट करताना बघून त्याला म्हणते, गट्टू, तू खूप घाईघाईत रंगवतोयस, म्हणून ते रेषेच्या बाहेर जाते. जर तू आरामात केलंस तर असं नाही होणार. जसं चिंकी आणि बाकीचे मुलं बघ, त्यांचा रंग अजिबात बाहेर जात नाहीये. आईच्या म्हणण्यानुसार गट्टू अतिशय लक्षपूर्वक चिंकी आणि बाकी मित्रांना पाहू लागतो. खरंच सगळेजण खूप मनापासून आपापलं काम करत होते आणि कोणाचंही रंगकाम चुकीचं होत नव्हतं. ओके आई, आता मी सुद्धा नीट लक्ष देऊन रंगवेन आणि अजिबात घाई करणार नाही. खूप छान मुलांनो, तुम्ही स्नॅक्स सुद्धा खा, विसरू नका. ओके काकू, थँक्यू स्नॅक्ससाठी. मग आई बाकी मुलांचीही कलरिंग पेजेस पाहू लागते आणि हळूच तिथून निघून जाते. एका तासानंतर सगळ्यांची रंगाची पानं भरली होती. वेळ संपली. चला आता आपण सगळेजण आपापली पानं आईकडे घेऊन जाऊया. तीच ठरवेल की कोण जिंकलाय. हो, हे बरोबर आहे. चला काकूंकडे जाऊया. सगळी मुलं रंगांची आपापली पानं घेऊन आईच्या रूम मध्ये जातात. या मुलांनो, काय झालं? आई, आता तूच ठरव की सगळ्यात जास्त कोणी छान रंगवलंय. बर, या दाखवा बरं. मग आई एक एक करून सगळ्यांची रंगवलेली पानं पाहू लागते. खरंच हे ठरवणं अवघड आहे की कोणी सगळ्यात छान रंगवलंय. कारण मुलांनो, तुम्ही सगळ्यांनी खूप छान रंगवलंय. पण काकू, तुम्हाला कोणाला तरी एकाला डिसाइड करावंच लागेल, कारण विनर तर कुणीतरी नेहमी एकच असतो. हो, एकदम बरोबर बोलला हरी. बर, मग ठीक आहे. मग मी आत्ताच ठरवते की कोण जिंकलंय ते. सगळी मुलं विनर कोण होणार याच्याकरता उत्सुकतेनं वाट पाहत होते. हा, तर जिंकला आहे हरी. हरीचं नाव ऐकून तर सगळेजण आश्चर्यचकित होतात. सगळ्यांना वाटत होतं की हरी विनर होऊच शकत नाही, कारण त्याने सगळ्यात सुरुवातीलाच खूप डल कलर्स निवडले होते. काय, मी खरंच विनर आहे? खरंच काकू? हो बाळा हरी, कारण भलेही तू सुरुवातीला डल रंग निवड केले होतेस, मग तू हुशारीनेच असं पान निवडलंस की ज्यामध्ये डल रंगानेच काम होऊ शकतं. आणि बघ, तू किती छान आणि नीट रंगवलंयस, म्हणून आजचा विनर तू आहेस. आईचं हे बोलणं ऐकून हरी खरंच खूप खुश होतो. वाव, याचा अर्थ म्हणजे मी विनर आहे. ये! अभिनंदन हरी. दे हरी, मलाही दाखव तुझं चित्र. हो, मलाही. हे घ्या मित्रांनो, बघा ना. मग सगळे मिळून हरीचं रंगकाम पाहतात आणि सोबतच स्नॅक्स एन्जॉय करतात. अशा प्रकारे त्यांचा रविवार खूप साऱ्या क्रिएटिव्हिटी मध्ये जातो. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.